आज मी इथं गव्हाच्या पिठाचे किंवा तांदळाच्या पिठाचं कोणतंही असं मोदक न करता आज मी इथं नवीन आणि जरा वेगळ्या पद्धतीने झटपट होणारे मोदक बनवणार आहे। तर आज आपण इथं सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट तुम्ही म्हणू शकता, तर त्यापासून आणि खव्याचा वापर करून आज आपण इथं मोदक बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, कधीही तुम्ही हे करू शकता। त्यासाठी इकडे एक कढई घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला साधारण 1-2 चमचे मी इथं खवा घेतलेला आहे। खवा फ्रीजमध्ये असल्यामुळे खूप घट्ट आहे, तर त्याला 2 मिनिटं पहिला आपल्याला सैलसर करून घ्यायचा आहे। तर 2 मिनिटं मी कढईमध्ये घालून परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेच याला काढून घेतलेला आहे। तर आता त्याच कढईमध्ये मी इथं काही असं काजू बदाम वगैरे असं चिरून किंवा कट करून घेतलेले आहेत। तर तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, काजू बदाम पिस्ता वगैरे, आणि त्याला सुद्धा साधारण 1 पाव चमचा एवढं तूप घालून 2च मिनिटं परतवून घ्यायचं आहे। तर 2च मिनिटं परतवून घेतलेला आहे। तर आता आपण ह्याला सुद्धा बाजूला काढून घेऊयात। त्यानंतर मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे किंवा डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, साधारण 1 वाटी। तर ह्याला सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं बारीक गॅस ठेवून हलवून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटं इथं मी छान असं हलवून घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये इथं मी कंडेन्स मिल्क इथं घालून घेतलेला आहे। तर कंडेन्स मिल्क आहे तो इथं साधारण 1 अर्धी वाटी, आणि त्यावर आणखीन 1-2 चमचे मी इथं घालून घेणार आहे। तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे मिल्क मेड किंवा कंडेन्स मिल्क आहे तो घालून घेऊ शकता। आणि आपल्याला इथं सगळं एकदम नाही घालायचं, असं थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे। तर अर्धी वाटी एवढं मी इथं हे कंडेन्स मिल्क आहे तो घालून घेतलेला आहे, आणि त्यानंतर हे छान असं मिक्स करून झालं। सोबतच इथं इलायचीचं पावडर आणि जायफळचं पावडर सुद्धा घालू शकता, तर ते घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सगळं घालून झालेलं आहे। आणखीन 1 अर्धा चमचा एवढं मी तूप घालून घेतलेलं आहे, त्यामुळे आपलं मोदक आहे तो छान दिसतात। तर आपलं हे मोदक बनवण्यासाठी सारण आहे तो तयार आहे, आणि ह्यासोबतच आता ह्यामध्ये जे आपण पहिलं तळून घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत, तर ते सगळं घालायचं आहे। आणि जे आपण खवासुद्धा घेतलेलं होतं म्हणजे परतवून, तर ते सुद्धा घालायचं। तर गरम करून घ्यायचं आहे। तर सगळं एकदा छान मिक्स करायचं, आणि त्यानंतर गॅस इथं तुम्ही आता बंद केलात तरी चालेल। तर ह्याला तुम्ही असंच सुद्धा मोदक बनवू शकता, किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही कलरसुद्धा घालू शकता, आणि कलर तुमच्या आवडीप्रमाणे केसरी किंवा पिवळं किंवा असंच पांढरंसुद्धा ठेवू शकता। तर मी इथं थोडंसं पिवळं होण्यासाठी कलर घालून घेतलेला आहे 2च थेंब, आणि त्यानंतर असं छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। गॅस मी तेव्हाच बंद केलेला आहे। थंड झाल्यावर आपण ह्याचे मोदक बनवायला सुरुवात करूयात। तर मोदक बनवण्यासाठी मी इथं हे साचा घेतलेला आहे मोदकाचं। तर त्यामध्ये हे आपल्याला जे पीठ आहे तो असं घालायचं आहे, दाबून घालायचं आहे, म्हणजे आपलं मोदकाचं जे आकार आहे तो छान येईल। तर दाबून नाही घातलं की आपलं हे साचा आहे तो पूर्ण असं भरणार नाही। तर हे बघा थोडंसं कमी पडलेलं आहे। तर आता मी तुम्हाला दुसरं देखील करून दाखवते। तर आता आपण ह्याच्यामध्ये जास्त इथं दाबून घेत आहोत। तर आता मी तुम्हाला हे पूर्ण असं भरून निघालेलं मोदक आहे तो बनवून दाखवते। तर सगळे मोदक आपल्याला अशा पद्धतीने दाबूनच करायचं आहे, म्हणजे ते खूप छान दिसतात। तर सगळं भरून झालेलं आहे। तर आता आपण काढून बघूयात। तर बघू शकता आता मी हे काढलेलं आहे। छान असं इथं आपलं मोदक आहे तो बनवून तयार आहे। जर तुम्हाला हे हाताला जरा चिटकत असेल तर तुम्ही इथं हाताला आणि साच्याला सुद्धा जरा तूप लावून घेऊ शकता।
तर मोदक इथं बनवून झालेले आहेत, साधारण एक 12 ते 15 इथं मोदक झालेले आहेत। तर खूप छान दिसत आहेत, ह्याच्यामध्ये तूप घातल्यामुळे तर आणखीन छान दिसत आहेत आणि खायला तर खूपच छान लागतात। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे घरात खव्याचे आणि डेसिकेटेड कोकोनटचे मोदक घरात नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।